काय होतंय? अरे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना आणि पैशाच्या राशीत लोळण घेणाऱ्या लोकांना 1500ची काय कळणार? 1500 रुपयाचं मोल सर्वसामान्य लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये आम्ही आधार देण्याचं काम केलं. आम्ही देखील गरिबीतून आलोय. मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला माहित आहे माझी आई त्यावेळेस काय काटकसर करत होती, कसं घर चालवत होती, कसं बिलाचे पैसे काढत होती, बाजूला करून ठेवत होती. शाळेची फी असेल, हे सगळं रेशनचं असेल, हे सगळं मी पाहिलंय. आणि जेव्हा सरकारमध्ये आल्यानंतर आम्ही ठरवलं सरकार कुणाचं आहे? सरकार सर्वसामान्य माणसाचं म्हणतो. मग सर्वसामान्य माणसाला काय देणार आपण? मग सर्वसामान्य माणसाला त्याच्या जीवनाला आधार द्यायचा असेल तर त्यांना आपण हे दिलं पाहिजे. म्हणून लाडकी बहीण योजना सुरू केली. आणि त्याला विरोधकांनी एवढी टीका केली, कोर्टात गेले, हायकोर्टाने त्यांना लापा चपराक दिली, हायकोर्टाने पळवलं. आता नागपूर इकडे कोर्टात कोणीतरी गेले, तेही देखील कोर्ट लाडक्या बहिणींच्या बाजूने उभं राहील. आणि म्हणून पैसे मिळणार नाहीत असा आरोप करणारे लोक पैसे पहिला हप्ता गेल्यानंतर सभापती महोदया म्हणाले आता लवकर पैसे काढून घ्या, नाही तर सरकार काढून घेईल. सरकार हे देणार आहे, हे घेणारं सरकार नाही, हे थापा मारणारं सरकार नाही, हे देणारं सरकार आहे. दोन्ही हाताने आम्ही दिले, पैसे दिले 5 इन्स्टॉलमेंट. परब साहेब 5 हप्ते आम्ही त्याच्यात भरले. निवडणुकीमध्ये पण जे असतं ते राज्यपाल पुढच्या वर्षात आम्ही काय योजना करणार आहोत ते सांगतो. मागचं तुम्ही केलं त्याच्यामुळे तुम्ही तिथे परत आलात, त्याच्याबद्दल काही वाद नाही. तुम्ही ज्या 2.5 वर्षात केलं त्याच्यामुळे तुम्ही तिकडे आलात. आता पुढच्या वर्षात तुम्ही काय करणार? ऐका परब साहेब, तुम्ही वाचलं नाही. तुम्ही परब साहेब, अरे परब साहेब, सन्माननीय परब साहेब, अजून भाषण उपमुख्यमंत्र्यांचं पूर्ण व्हायचंय. अजून उपमुख्यमंत्र्यांचं भाषण पूर्ण व्हायचंय. त्याच्या आधीच तुम्ही एवढे का अस्वस्थ होताय? नाही, आता खाली बसा. त्यांचं भाषण पूर्ण झालेलं नाहीये, त्याच्या आधी भाषण करत नाही. तुम्ही परब साहेब हे बरोबर नाहीये. परब साहेब हे बरोबर नाहीये. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू होण्याच्या आधीच तुम्ही गोंधळ घालता आणि तुमच्या दोघांच्या स्पर्धेमध्ये उभे राहतात. खाली बसा दोघं. नाही, त्यांचं भाषण पूर्ण होऊ द्या. दोघं खाली बसा. तुम्ही दोघं खाली बसा. भाषण पूर्ण झालेलं नाहीये. परब साहेब ही तुमची पद्धत बरोबर नाही. तुम्ही इतरांना नियम शिकवता आणि स्वतः असं वागतात. अहो, त्यांनी उत्तर काय द्यायचं? त्यांचं उत्तर पूर्ण झालंय का? त्यांचं उत्तर पूर्ण झालेलं नाहीये. नाही, तुम्हाला सहन होत नाही सांगा. त्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या ना, त्याच्यानंतर बोला ना तुम्ही. त्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या, खाली बसा. उत्तर पूर्ण झालीपर्यंत तुमची हे बघा परब साहेब, तुमची उत्तरं परत मिळाल्याशिवाय गोंगाट करायचं आहे का ऐकायचं नाहीये, हे बरोबर नाहीये तुमचं. उपमुख्यमंत्र्यांचं भाषण पूर्ण झालं नाही अजून, त्याच्या आधीच तुम्ही आरडाओरडा करताय. कुठली पद्धत आहे? बरोबर नाहीये. नाही, उपमुख्यमंत्र्यांमध्ये तुम्ही भाषण सुरू करा. हे असं नाही चालणार. असं चालणार नाही. हम करे सो कायदा. इथे तुमच्या घरामध्ये बैठक चालली नाहीये. खाली बसा खाली बस. अहो, 10 वेळा गोड बोलून सांगितलं तरी तुम्ही खेकसल्यासारखे बोलताय. आणि दानवे साहेब, तुम्ही पण समजून घ्या, त्यांचं भाषण पूर्ण झालंय का? त्यांचं भाषण पूर्ण होण्याच्या आधीच तुम्ही आक्षेप करता काय? हो, काही जण वेगवेगळ्या पद्धतीने कशी राजकीय भाषण करत होते त्याच्यावरती आपण त्यांचं भाषण पूर्ण होई पण वाट पाहिली पाहिजे. त्याच्या आधीच तुम्ही सगळे सुरू करताय. त्यांचं भाषण पूर्ण होऊ द्या ना. त्यांचं भाषण पूर्ण होऊ द्या. त्याच्याशिवाय तुम्ही असं दंगा करायचा नाही. राईट टू रिप्लाय नंतर आधी त्यांचं भाषण पूर्ण होऊ द्या. तुम्ही भाषण न ऐकता शेरेबाजी करताय, ते बरोबर नाहीये. आणि दानवे साहेब, तुम्ही त्यांच्या मागे वाहून जाऊ नका. खाली बसा प्लीज. नाही, उपमुख्यमंत्री महोदय भाषण करा. आपण तुम्ही उपमुख्यमंत्री महोदय भाषण करतायत. परब साहेब, दादागिरी चालली आहे तुमची. सभागृहात दादागिरी चालली आहे. नियम तुम्हाला माहिती आहे, तरी सुद्धा तुम्ही परत बोलताय. खाली बसा.
खाली बसा परब साहेब, सहन होत नाहीये. मातोश्रीला दाखवण्यासाठी सगळं करताय. खाली बसा, चला बसा बसा, खाली सभापती बसा, वेळ महोदया, दिसताय. खाली बसा. सभापती महोदया, परब साहेब एवढं मनाला लावून घेऊ नका. ऐका ऐका, नाही नाही ऐका ऐका काय नियम? भाषण पूर्ण होण्याच्या आधी होतं, याच्यामध्ये नाहीये. हा? याच्यामध्ये विरोधी पक्षाच्या लोकांनी सरकारच्या 2.5 वर्षाच्या कारभारावर टीका केलेली आहे. आता मला काय केलं ते सांगायला नको. आणि टीका केली, म्हणाले काहीच केलं नाही. हे अभिभाषण चुकीचं आहे. या अभिभाषणाचा आणि सरकारच्या कामाचा काही अर्थोनार्थी संबंध नाही. असं नाही. आणि म्हणून परब साहेब सोबत नाहीये. आणि म्हणून त्याचं उत्तर गुलाबराव पाटील साहेब, त्यांना पाटील साहेब आणि सत्ताधारी पक्षाचे सदस्य लक्षात ठेवा. पाटील साहेब आणि सत्ताधारी पक्षाचे सदस्य लक्षात ठेवा. त्यांना साहेबांचं भाषण डिस्टर्ब करायचंय. त्यांना साहेबांचं भाषण डिस्टर्ब करायचंय. त्यांना असं वाटतं की त्यांचे, तुम्ही खाली बसा, खाली बसा, खाली बसा. हे पहा, मी असं वाचलं की एक नेते म्हणाले की छगन भुजबळ एकटे असताना सभागृह डोक्यावर घेत होते, म्हणून त्यांचा अयशस्वी प्रयत्न चाललाय. तुम्ही पेशन्स ठेवा. आणि म्हणून पेशन्स ठेवा. आपण तुम्हाला जनतेने मॅन्डेट दिलेलं आहे. आता काय त्यांच्याकडे काय नाही आहे. त्यामुळे एकच आहे सभापती महोदया, भाषण ऐकायचं पेशन्स ठेवा. एकच मी सांगतो की ज्या सदस्यांनी 2.5 वर्षाचं काम, एवढं आम्ही मरमर काम केलं, एवढं प्रकल्प आम्ही राबवले, कल्याणकारी योजना आम्ही राबवल्या, जनतेच्या मनामध्ये आमचं सरकार गेलं, म्हणून आम्हाला एवढं मतदान झालं. आता तुम्ही ते मान्य करायच्या ऐवजी 2.5 वर्षात नाही. अरे बाबा, अरे 2.5 जायचंय का? आणि म्हणून हे बघा, 2.5 गुलाबराव खाली बसा. नाही सांगायचं, उपमुख्यमंत्री बोलते. हे पहा, उपमुख्यमंत्री बोलतायत, तुम्ही खाली बसा. तुम्ही हे बोलणं बरोबर नाहीये. खाली बसा. तुम्ही खाली बसा. सगळे विरोधी पक्ष सत्ताधारी सगळ्यांनी खाली बसा. तुम्ही खाली बसा. आणि म्हणून तुम्ही खाली बसा. सगळे खाली बसा. तुम्ही खाली बसा. ही कुठली पद्धत झाली? हे अंबादास बस ना. तुम्ही खाली बसा. तुम्ही बोलत राहा. यांचे या बाजूचे माईक खाली बस. माझ्या साहेब खाली बसा. चला, सत्ताधारी पक्ष खाली बसा. विरोधी दानवे साहेब, तुम्हाला पण कल्पना आहे ना की भाषण पूर्ण होण्याच्या आधी याच्यामध्ये असा आरडाओरडा करणं, आणि तुम्ही म्हणाल त्याच क्रमाने त्यांनी भाषण केलं पाहिजे. ही कसली पद्धत आहे बोलायची? बोला. सभापती महोदया, राज्यपालांचं अभिभाषण जर यांनी पूर्ण वाचलं असेल तर त्यामध्ये देखील माझ्या सरकारने काय काय केलं हेही म्हटलेलं आहे. आणि काय केलंय त्याची टिंगल या लोकांनी उडवली. मग आपण ह्याच्यामध्ये आम्ही काय केलंय ते बोलायला नको, रेकॉर्डवर यायला नको. आणि म्हणून तुम्ही सत्य ऐकायची सवय ठेवा, एवढंच मी सांगतो. आम्ही खोटं बोलणार नाही. आम्ही खोटं बोललो असतो तर जनतेने उचलून फेकून दिलं असतं आम्हाला. आणि म्हणून जे खरं बोललो, खरं काम केलं, म्हणून तुम्ही जे विधानसभेचं मंत्रिमंडळ बनवलं होतं, हॉटेल बुक केले होते, ते तुम्हाला रद्द करावी लागली. तुम्ही तर त्यामुळे ऐकायला शिका, खरं ऐकायला शिका. जास्त त्यांना उत्तर पाहिजे ती द्या. भूक लागली आहे का? आणि किती ओरडतायत. आपण जेवण लंच ब्रेक घेणार आहे आता, शांत राहा. आणि खरं म्हणजे ते आता काय जे मी बोलतोय ते खरं तुम्ही त्यांच्याकडे बघून बोलू नका. तुम्ही माझ्याकडे बघून बोला, कारण त्यांच्याकडे बघून बोला की त्याला अस्वस्थ आणि बघा, कारण काही गोष्टी पटतात. नियम 58 सभापती महोदया आले का? मी म्हटलं अंबादासकडे बघून बोला, हेमंतकडे बघून बोला. महोदया, नियम 58 मध्ये स्पष्टपणे नमूद आहे, राज्यपालांचे जे अभिभाषणात ज्याचा उल्लेख आहे त्याचा आपण त्याच्यावर बोलू शकतो. आता बघा, परिच्छेद 12 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना उल्लेख आहे त्यांचा.
आता लाडक्या बहिणीबद्दल बोलू नको का? ते तर विरोध केला या लोकांनी, कोर्टात गेले आणि बंद करा म्हणाले. आता तुम्ही परत जखमांवरची साल्टी काढताय. पुढे चला नाही. पुढच्या मुद्द्यानं. खरं आहे ना. तुम्ही कसं आहे, मी बघा सभापती महोदया, तुम्ही मला सांगा, हे विरोधी पक्ष पण सगळे जे आहेत, हा एकनाथ शिंदे 2.5 वर्ष पायाला भिंगरी लावून फिरून काम केलं की नाही? चला आपल्या मनाला विचारा. चला अंबादास बोला. नको बोला. शिंदे साहेब, केलं शशिकांत की नाही? शिंदे, तुम्ही छातीवर वाटून तुम्हाला मी छातीवर समजूतदार वाटून. समजते खाली असं. बरं, ठीक आहे. अरे ठीक आहे, बघा आता शांतरा. शशिकांत शिंदेजी, तुम्हाला मी सांगतो, मी आपल्याला सांगतो, मी परत एकदा सांगतो, हा एकनाथ शिंदे मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं हे बघणार आहे. मी खोट महाजन साहेब खाली बस. अरे बाबा, आणि हे बघा, तुम्ही पूर्ण करा बस. शिंदे साहेब, परब साहेब खाली बस. शशिकांत शिंदे खाली बसा. चला खाली बसा. परब साहेब सारखं. अनिल परब खाली बसा. अनिल परब खाली बसा. बर 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 बसा. बरं, ही चौकट छापा. काय तुमचा आखाडा चाललाय? बसा 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 खाली बसा. हा बघा, नाही नाही नाही, ते परब सभापती आता महोदया, परब साहेब जरा वेगळा मुद्दा. परब साहेब तुमचा जो मुद्दा आहे ना, परब साहेब तुमचा मुद्दा सहानुभूतीने मी विचार करते. सभापती बोला. महोदया. शिंदे साहेब बोला. चला. अरे बाबा, ऐका ऐका ऐका, तुम्हाला आता कळलं, आम्ही केलं ओळखलं. अहो ऐका, जेव्हा 2.5 वर्षापूर्वी देवेंद्रजींनी मला मुख्यमंत्री असताना ते उपमुख्यमंत्री झाले आणि मला मुख्यमंत्री केलं. अरे यावेळेस माझी बारी होती. तुम्ही त्यांच्याकडे त्यांना मी बनवलं, बोला तुम्ही बना, मी उपमुख्यमंत्री म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आणि हे मला कळतंय, आम्ही टीम म्हणून काम केलं. अरे शंभूराज आणि माझ्या सभापती महोदया, मैफल चालू सभापती महोदया, बसा सांगतो. आम्ही बाळासाहेबांची काय शिकवण होती? अरे बाबा, आपल्याला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय मिळणार आहे हे बघ. आणि म्हणून या ठिकाणी मी ही भूमिका घेतली. आणि सभापती महोदया, ते किती काय बोलले असते तरी ते पुतना मावशीचं प्रेम आहे. हे किती बरोबर बरोबर बरं बरं बरं. अरे बाबा, ऐका ऐका ऐका, आमची हे बाप, प्रेमाविषयी जाहीर चर्चा करायची नसते. हे बघा, शांतरा. याच्यामध्ये मी आपल्याला एवढंच सांगतो पुन्हा एकदा, ए बाबा मला संरक्षण द्या ताई. संरक्षण याच्यामध्ये एकच आहे, आम्ही टीम म्हणून काम केलं, आम्ही टीम म्हणून काम केलं आणि टीम म्हणून या ठिकाणी निवडणुका लढवल्या. मुख्यमंत्री मी असल्यामुळे आता माझ्या नेतृत्वाखालीच झाले, दोन्ही माझे सहकारी होते. आणि अरे बाबा, ते मला नाही रे. आणि म्हणून पदापेक्षा, कुठल्याही पदापेक्षा मी आपल्याला सांगतो,
सभापती महोदया, कुठल्याही पदापेक्षा या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ मी झालो, हे पद माझ्यात सगळ्यात मोठं आहे. हे पद सगळ्यात मोठं आहे माझ्यासाठी. आणि त्यामुळे आता उत्तरदायित्व आमचं वाढलंय, जबाबदारी वाढलेली आहे. आणि म्हणून आम्ही लाडक्या बहिणींना निवडणुकीमध्ये नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लागेल, ऑक्टोबरमध्ये लागली ना, ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागेल. आणि पुन्हा विरोधी पक्ष, तुम्ही लोक बोलत नाही, तुमचं कोणावर वैयक्तिक घेऊ नका व्यक्तिशा, निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये ही योजना बंद करा म्हणून निवडणूक आयोगाकडे तक्रार करतील आणि त्याचा असा बबरा करतील की ही योजना बंद झाली. म्हणून आम्ही सभापती महोदय ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पण पैसे देऊन टाकले. म्हणजे 5 इन्स्टॉलमेंट या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले. आणि आताच्या पण पुरवणी मागण्यामध्ये डिसेंबरच्या साठी 1400 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. त्यामुळे ही योजना बंद होणार नाही. माझ्या एकाही पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाहीत. हा त्यांच्या लाडक्या भावाचा शब्द आहे ना, शब्द आहे कसा बसायची वेळ आली ओरडून. आणि म्हणून लाडकी बहीण या ठिकाणी लाडक्या बहिणींनी देखील